तसंच जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण हवं असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेमध्ये जायला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे करण्यात आली आहे. त्यानंतर आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देखील मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची ऑफर देण्यात आली आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी देखील लोकसभेची निवडणूक लढवावी असं स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलंय. पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जनआंदोलन उभं करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडता येते. आजपर्यंत अनेक जनआंदोलनांनी जनतेच्या हिताचे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडलेत. परंतु या जनआंदोलनातले काही लोकप्रतिनिधी हे जर कायदे मंडळात असतील तर त्या आंदोलनाला अधिक धार येते. कमी संघर्षामध्ये रक्त न सांडता जनतेचे म्हणणे सरकारकडून मान्य करून घेता येतं. मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी असं संदीप जगताप यांनी म्हटलंय. जरांगे पाटलांसारखा एक योद्धा संसदेमध्ये असायला हवा. जसं राजू शेट्टी साहेबांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांचा लढा लढला, पण त्याचबरोबर ते संसदेत गेले आणि उसाचे FRP सारखा कायदा करून घेतला. जे चुकीचं भूमी अधिग्रहण बिल होतं ते उधळून लावलं. हे राजू शेट्टी साहेब संसदेत होते म्हणून शक्य झालं. अगदी तसंच जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण हवं असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेमध्ये जायला पाहिजे. यासाठी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.